या यशाबद्दल माननीय श्री राजूभाऊ तोडसा विधानसभा सदस्य मी यांना विनंती करतो की त्यांनी घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री राजूजी घोडके यांचं स्वागत करावं। घाटंजी शहराच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतं आहे आणि ही आपल्या घाटंजीकरांसाठी अभिमानाची बाब आहे। मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं। तहसीलदार महोदयांच्या सूचनेनुसार उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी आपलं मी शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो। तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर निमंत्रित नागरिक पत्रकार बांधव महिला बचत गटांच्या सर्व महिला आपलं सर्वांचं प्रशासनाच्या वतीने मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। कार्यक्रमाला उपस्थित माननीय प्राध्यापक राजूभाऊ तोडसा सर हे उद्घाटक तसेच अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमात लाभलेले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। उपस्थित सर्व तालुक्यातील अधिकारी वर्ग, सर्व कर्मचारी वर्ग, सर्व नागरिक पदाधिकारी यांचं मनापासून मी इथं स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराज राज्योत्सव अभियान हे अभियान आपल्या सर्व लोकांना माहीत आहे की 2011 पासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि हे अभियान 1 जून ते 31 जुलैपर्यंत चालतं। प्रत्येक वेळी शासनाने यामध्ये वेळोवेळी जी.आर. काढून या अभियानाला गती दिलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी एका छताखाली यायला पाहिजे आणि यातून आपला लाभ घ्यायला पाहिजे, हा एक उद्देश आहे। सर, हा उद्देश अगोदर असा होता की शाळेचे जे मुलं आहेत या मुलांना ताबडतोब जे दाखले मिळायला पाहिजे होते, तसेच कार्यालयात ही गर्दी करत होते, ही गर्दी होऊ नये म्हणून हे अभियान अगोदर सुरू केलं होतं। तर याचं स्वरूप वाढत आता जवळपास 22 मुद्दे यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। प्रत्येक वर्षाला नवीन काही ना काहीतरी मुद्दा इथे समाविष्ट होतो आणि आमच्या मंडळ स्तरावर जे 7 मंडळ घाटंजी तालुक्यामध्ये आहे यामध्ये हे अभियान आपल्याला खरं म्हणजे राबवायचं होतं, परंतु घाटंजी मंडळाचं अभियान आपण बेलवरा राबवत असल्यामुळे घाटंजी शहरासाठी अभियानच नाही म्हणून हे अभियान माननीय आमदार महोदय यांच्या सूचनेनुसार आपण इथं आयोजित केलेलं आहे, त्यानुसार आपण इथं जमलेलो आहोत। सर्व नागरिकांना एवढंच सांगायचं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहत असताना सर्व सेवा ह्या डिजिटल झालेल्या आहेत, म्हणजे राईट टू सर्व्हिस ॲक्टनुसार 2015 नुसार आपल्या सर्व सेवा या सप्टेंबर नंतर सर्व विभागाच्या सेवा ऑनलाईन होणार आहेत। जो कोणी ऑनलाईन सेवा देणार नाही तर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अगोदरच सांगितलेले 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये की त्यांना 1000 रुपये प्रति दिवस दंड होणार आहे। म्हणून इथं जमलेल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, सेवा आपल्या अधिसूचित केल्या नसेल त्या अधिसूचित करणे आणि लोकांना ऑनलाईन सेवा देणे याचा एवढाच फायदा होतो की लोक घरी बसून आपल्या मोबाईलवर, आपल्या लॅपटॉप, कॉम्प्युटरवरून किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू प्रत्येक गावामध्ये आता आपल्या तालुक्यामध्ये 40 ते 45 आपले सरकार सेवा केंद्र हे ग्रामपंचायतीला प्रत्येक स्थापन झालेले आहे, तिथून या सेवा घ्याव्या। सरकारचा एवढाच उद्देश आहे की आपण घर बसल्या सेवा घ्याव्या, कारण तालुक्याला यायचं असलं तर आपल्याला कमीत कमी 100 रुपये लागतो आणि आपण तिथं कारण असताना 100 ते 200 रुपये अजून खर्च करतो। म्हणजे एक तालुक्याची जी काही एक उत्पन्न जातात ज्याची किंमत 40 ते 50 रुपये आहे ते आपल्याला इथं आल्यानंतर कमीत कमी 200-250 रुपये होते। म्हणून इथे हा जो छत्रपती शिवाजी महाराज राज्योत्सव अभियान जे आपण इथं राबवत आहोत त्याचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त अधिसूचित सेवा आपण आपल्या विभागाच्या कराव्या। महसूल विभागाच्या सेवा 2010 पासून ते आतापर्यंत म्हणजे 15 वर्षापर्यंत हे 16 वर्ष चालू आहे, आम्ही 99% सेवा देत आहोत। एखादी सेवा कोणाच तरी राहत असेल तर ते अपीलमध्ये जाते, नाहीतर आम्ही सर्व डिजिटल सेवा देत आहोत। आमच्या महसूल विभागाच्या 20 सेवा आहेत, त्यापैकी आम्ही 15 सेवा अधिसूचित केलेल्या आहेत आणि खऱ्या सेवा जे लोक ॲप्लिकेशन करतात त्या 12 सेवा आहेत त्या आम्ही दररोज देत असतो। तरी इथं सर्व लोक आहेत, आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की हे जे राज्योत्सव अभियान आहे
याचा अर्थ हाच आहे की आपण इथं येऊन इथं त्या विभागाचे कर्मचारी इथं आहे, इथं ते अधिकारी इथंच आहे, कोणत्या सेवा आहे तर ताबडतोब इथं तुम्हाला देण्यात येईल. जर सेवा दिल्या नाही तर 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमच्या घरपर्यंत मोबाईलद्वारे कळवण्यात येईल की तुम्हाला सेवा मिळाली. जर मिळाली नाही तर त्याचं कारण तुम्हाला लिहून देण्यात येईल. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की हा फक्त एवढा पुरताच नाही, अजून आपल्याकडे 5 मंडळ आहेत आणि त्या 5 मंडळावर असेच आम्ही शिबिर घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात जास्त लोकांनी आपापल्या मंडळामध्ये आपापल्या भागामध्ये याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला मदत करावी. इथे मला बोलण्याची संधी दिली आणि मी माझं थोडक्यात वास्तविक संपवतो. जय जय महाराज.